राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये रुपाली चाकणकर यांना संधी देण्यास आता विरोध केला जातोय। राष्ट्रवादीच्या प्रवक्ता रुपाली पाटील यांनी रोखठोक भूमिका घेतली आहे। एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार अजितदादा नक्कीच न्याय देतील असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलेलं आहे। एकाच महिलेला किती पद देणार असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। रुपाली पाटलांनी नेतृत्वाला सवाल उपस्थित केला तर पक्षामध्ये इतरही महिला आहेत त्यांना संधी द्यावी अशी मागणी देखील आता रुपाली ठोंबरे यांनी केलेली आहे। रुपाली पाटील विरुद्ध रुपाली चाकणकर असा वाद आता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। विधान परिषदेच्या जागेवरून राष्ट्रवादीमध्येच आता वाद निर्माण झालेला आहे। राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये रुपाली चाकणकर यांना संधी देण्यास आता विरोध केला जातोय। राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी रोखठोक भूमिका घेतलेली आहे। या संदर्भात त्यांनी जे ट्विट केलेलं आहे त्यांचं ट्विट देखील आपण पाहूयात। एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार अजितदादा नक्कीच न्याय देतील, रुपाली ठोंबरे यांचं हे ट्विट आहे। एकाच महिलेला किती पद देणार, पक्षामध्ये इतरही महिला आहेत त्यांना संधी द्यावी। तर विधान परिषदेच्या जागेवरून राष्ट्रवादीमध्ये आता वाद निर्माण झाला। राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये रुपाली चाकणकर यांना संधी देण्यास आता विरोध केला जातोय। राष्ट्रवादीच्या प्रवक्ता रुपाली पाटील यांनी आता रोखठोक भूमिका घेतलेली आहे। तर एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार अजितदादा नक्कीच न्याय देतील असं रुपाली ठोंबरे म्हणतात। एकाच महिलेला किती पद देणार असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। रुपाली पाटील यांनी थेट आता पक्ष नेतृत्वाला सवाल उपस्थित केलाय। पक्षामध्ये इतरही महिला आहेत त्यांना संधी द्यावी अशी मागणी आता रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलेली आहे। रुपाली पाटील विरुद्ध रुपाली चाकणकर असा आता वाद निर्माण होत असल्याचं चित्र सध्या पुण्याच्या राजकीय वर्तुळामध्ये पाहायला मिळत आहे। विधान परिषदेच्या जागेवरून राष्ट्रवादीमध्ये वाद निर्माण झाला। राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये रुपाली चाकणकर यांना संधी देण्यास आता विरोध केला जातोय। रुपाली ठोंबरे पाटील यांनी भूमिका घेतलेली आहे। राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करूया। सूरजजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये रुपाली चाकणकरांना संधी देण्यास आता राष्ट्रवादीच्या प्रवक्ता रुपाली पाटील यांनी विरोध केला। त्यांनी रोखठोक भूमिका घेतली आहे। एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार अजितदादा योग्य तो निर्णय घेतील आणि न्याय देतील अशी अपेक्षा देखील त्यांनी बोलून दाखवलेली आहे। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। राज्यपाल नियुक्त आमदाराच्या बद्दलचा जो काही निर्णय आहे तो सन्माननीय न्यायालयाच्या अजून कोर्टामध्ये आहे। त्याबद्दल अजून निर्णय व्हायची प्रक्रिया बाकी आहे। त्याच्यानंतर आमची कमिटी बसेल। कुणी इच्छा व्यक्त केली म्हणजे त्यांना आमदारकी जाहीर झाली किंवा कुणाचं नाव माध्यमामध्ये आलं म्हणजे आमदारकी जाहीर झाली असं होत नाही। काही लोकांनी माध्यमात किंवा इतर ठिकाणी प्रतिक्रिया देण्याऐवजी त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे तशा भूमिका मांडल्या पाहिजेत। हे काही सार्वजनिक ठिकाणी मांडणं पक्षाच्या हिताचं नाही, त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे। अगदी सूरजजी, तुमची अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया बातमीच्या संदर्भातली पोहोचलेली आहे। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।